एका खुनाच्या प्रकरणात आता एक नवं वळण समोर आलं आहे आणि एक मोठा दावा सध्या बीड जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरतोय। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय देशमुख यांनी केलेला खुलासा अनेक प्रश्न निर्माण करतोय। कृष्णा अंधरे हे त्या गावात तब्बल 3 वेळा आले होते असा दावा करण्यात आला आहे। पण या भेटींचा नेमका अर्थ काय आणि या प्रकरणाशी त्यांचा काही संबंध आहे का हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। ही घटना बीड जिल्ह्यातील असून संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर परिसरात आधीच तणावाचं वातावरण होतं। तपास सुरू असतानाच धनंजय देशमुख यांनी माध्यमांसमोर सांगितलं की कृष्णा अंधरे हे गावात 3 वेळा आले होते। या विधानानंतर प्रकरणानं पुन्हा एकदा वेग घेतलाय। मात्र या भेटी नेमक्या कधी झाल्या, कोणत्या कारणासाठी झाल्या आणि त्या अधिकृतरित्या नोंदवलेल्या होत्या का याबाबत सध्या स्पष्ट माहिती समोर आलेली नाही। आता इथे सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जर एखादी व्यक्ती वारंवार गावात येत असेल तर त्यामागचं कारण काय असू शकतं? हा फक्त योगायोग आहे का की तपासासाठी महत्त्वाची बाब आहे? सध्या उपलब्ध माहितीनुसार तपास यंत्रणा आपलं काम करत आहे। मात्र या दाव्याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली। काही व्यक्तींची विचारपूस झाली। प्रकरण हळूहळू चर्चेत आलं आणि आता या नव्या दाव्यामुळे पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे। मात्र अंतिम निष्कर्ष काढण्यापूर्वी अधिकृत माहितीची प्रतीक्षा करणं गरजेचं आहे। प्रशासनाकडून या संदर्भात सविस्तर प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही। तपास सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। जर कृष्णा अंधरे यांच्या भेटींची माहिती तपासात महत्त्वाची ठरली तर त्यावर पुढील कारवाई होऊ शकते, पण अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट नाही। या सगळ्याचा परिणाम स्थानिक पातळीवर जाणवू शकतो। लोकांच्या मनात संभ्रम आणि प्रश्न निर्माण झाले आहेत। काही जण म्हणतात की सत्य समोर यायला हवं, काही जण संयम बाळगण्याचं आवाहन करत आहेत, कारण अशा संवेदनशील प्रकरणात अफवा पसरू नयेत ही देखील तितकीच महत्त्वाची बाब आहे। आता लोकांच्या मनात काही थेट प्रश्न उभे राहत आहेत। कृष्णा अंधरे खरोखर 3 वेळा गावात आले होते का? त्या भेटींचा या हत्येशी काही संबंध आहे का? तपास यंत्रणेला याची आधीपासून माहिती होती का? या दाव्यानंतर तपासाची दिशा बदलणार का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खरा दोषी कोण? पुढील काही दिवस या प्रकरणासाठी निर्णायक ठरू शकतात। तपास अधिक वेगानं होऊ शकतो, नवीन माहिती समोर येऊ शकते, अधिकृत निवेदन जारी होऊ शकतं। गरज भासल्यास हा मुद्दा न्यायालयातही मांडला जाऊ शकतो। मात्र तोपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही। सत्य नेमकं काय आहे हे तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल। तोपर्यंत अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवणं आवश्यक आहे।